श्री आप्पा महाराज पुण्यतिथी निमित्त आज वटपौर्णिमे दिवशी गणू आणि आप्पा या बालमित्रांच्या भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या निमित्तानं गोंदवल्यात पुन्हा भक्तीचा मेळा पाहायला मिळाला। श्री आप्पा महाराज हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे बालमित्र असल्यानं या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे। गोंदवल्यातील मुख्य चौकात श्री आप्पा महाराज समाधी मंदिर आहे। बालपणी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना गणू म्हणूनच ओळखलं जायचं। हा गणू आणि आप्पा हे बालमित्र होते। भक्तांच्या समस्यांच्या निवारणासाठी दोघेही एकमेकांचा सल्ला घेत। गोंदवल्यात काही अंतरावरच दोघांची समाधी मंदिर आहे। आज वटपौर्णिमे दिवशी गोंदवल्यातील फडतरे देशमुख यांच्या सहकार्याने आप्पा महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं श्री आप्पा महाराज समाधी मंदिर पुष्पमाळांनी सजवण्यात आलं होतं। टाळ मृदुंगाच्या गजरात सकाळी श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती। ग्रामप्रदक्षिणेनंतर हा पालखी सोहळा श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात आला। त्यावेळी दोन मित्रांच्या भेटींच्या सोहळ्यानं भाविक भारावून गेल्याचं पाहायला मिळालं। हे पालखी मिरवणूक आप्पा महाराज समाधी मंदिरात परतल्यावर पालखी मिरवणुकीची सांगता करण्यात आली। त्यानंतर भजनाचा कार्यक्रम होऊन दुपारी 12:30 वाजता सद्गुरूंच्या जयघोषात समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। दुपारी गजी नृत्यानं या सोहळ्याला चांगलीच रंगत आणली। संध्याकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। आज आप्पा महाराजांचा 113वा पुण्यतिथी समारंभ होत आहे। इथं आप्पा महाराजांचे समाधी स्थळ बनवायचं कारण असं आहे की ब्रह्मचैतन्य महाराजांची एक इच्छा होती की माझीवर आणि त्यांची चौकामध्ये अशी समाधी पाहिजे अशी, आणि एका लाईनीमध्ये आपण थोडक्यात जर आपण पाहिलं तर दोन्ही समाधी एका लाईनीत आहे। म्हणजे एकाचं जरी दर्शन घेतलं तरी दोन्हीचं दर्शन घेतल्यासारखं होतं। त्याच्यामुळे दोन्ही समाधी एका लाईनीत आणि एकाच गावामध्ये आहेत। आप्पा महाराज आणि ब्रह्मचैतन्य महाराज हे बरोबर राहिलेले होते। त्या दोघांचे एवढे मैत्रीचे संबंध होते की काही कुठं काय झालं किंवा काय करायचं असलं तरी त्यांना दोघांनाही असं कळायचं की ह्या माणसाला काय अडचणी आहे। त्याच्यामुळे कुणालाही काही झालं, दोघातल्या कोणीही एकाला भेटलं तर त्याची समस्या त्यांना न सांगता ते दोघेही सांगत होते। समजा जर महाराजांनी तर आप्पा महाराजांनी भेटलं, त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे, तर वर गेलं तर तेच म्हणा, वरचे महाराज म्हणायचे, ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे की बाबा खाली तुला सांगितलेलं आहे तेच मी सांगणार आहे, त्याच्यामुळे वेगळं काही नाही। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा। आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।